आम्ही सारे भाऊ भाऊ, सगळे मिळून सगळंच खाऊ या तत्वाचं तंतोतंत पालन करणारे माजलगावचे राजकारणी आणि अधिकारी यांच्या विकासाच्या दैदिप्यमान दृष्टिकोनाने वाट लागलेल्या बीड रोडला सध्या अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं असून नगरपरिषद तर निर्लज्ज आहेच, परंतु व्यापारी महासंघ नेमका कोणाचा मिंदा झाला आहे असा खडा सवाल आता सर्वसामान्य माजलगावकर विचारू लागले आहेत। पुढील 20 वर्षात शहराची वाढती लोकसंख्या आणि रहदारीचा वाढता ताण लक्षात घेऊन जो रस्ता होणं आवश्यक होतं, त्याऐवजी माजलगाव शहराची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या बीड रोडची वाट लावण्याचं पाप पुढारी आणि अधिकारी यांनी संगनमताने केलं आहे। 100 फुटांचा असणारा हा रस्ता 70 फुटांवर आणण्यात अनेकांनी हात धुवून घेतले। जो रस्ता करण्यात आला तेथे नाली वरती आणि रस्ता खालती अशी अवस्था असून हा रस्ता झाल्यापासून भर पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच नसल्याने दुकानांमध्ये पाणी शिरून रस्त्याला तळ्याचं स्वरूप येण्याची बाब मागील अनेक वर्षांपासून नित्याचीच झाली आहे। बीड रोडवरील रामा वाईन्स ते अजित वस्त्र भंडार या दरम्यान हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जात असून येथील दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना पाण्यातून वाट काढत जाण्याची कसरत करावी लागत आहे। या समस्येला तोंड देणाऱ्या दुकानदारांनी या रस्त्यावरील पाण्याच्या समस्येबाबत अनेकदा नगर परिषद प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्याकडे निवेदने, तक्रारीच्या माध्यमातून आपली गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काडीचाही प्रतिसाद मिळाला नाही। या रस्त्यावर रुग्णालय असूनही त्याचे गांभीर्य कोणालाच नसल्याचं आश्चर्य असून या रस्त्यावरील तळ्यामुळे दुकानदारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असून ग्राहकांची संख्याही रोडावली आहे। येथील दुकानात ठाण मांडून बसत करवसुली करणारी नगर परिषद या समस्येवर मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मूग गिळून गप्प बसली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दावणीला बांधलेला व्यापारी महासंघ सुद्धा केवळ फोटोपुरते निवेदने, अर्ज आणि विनंत्यांपलीकडे जाऊन कोणतीच ठोस भूमिका का घेत नाही असा प्रश्न आता या रस्त्यावरील व्यापारीच विचारू लागले आहेत। राहिला प्रश्न येथील विरोधी पक्षांचा, त्याबद्दल तर न बोललेलेच बरे, कारण त्यांची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली अशीच झाली आहे।